या अनुभवाचा चेहरा खूप झालेला आहे. कमिशनर साहेबांनी आपल्या दोघांवर खूप मोठी जबाबदारी दिली. कशासाठी? तुमचे दोन सहकारी वाघ आणि घारे या दोघांना नागपूरची केस दिलेली आहे कमिशनर साहेबांनी आणि आपल्या दोघांना पाटील वस्तीची केस हँडल करायसाठी. मी म्हटलं की वाघ आणि घारे यांची मी वाट पाहत बसलेलो. त्याच निमित्तानं आपल्या दोघांना पुन्हा एकदा संधी मिळाली केस हँडल करण्याची. ते तर आहेच. ते नाव द्या. चला आपल्याकडे साहेब चौकीला जाऊ. केकच्या संदर्भात पूर्ण माहिती घेऊ. नाही, आता चौकी नाही, डायरेक्ट आरोपी पकडायचा. सुट्टी नाही त्याला. वाघने पूर्ण डिटेल्स पाठवलेली माझ्याजवळ. जी सोन्याची चेन सापडली ती श्री ज्वेलर्स कडे बनवली होती. तिथे दोन्ही आरोपींचे पत्ते मिळाले. वा अवतडे, तुम्ही तर पोलिसांचा स्पीड पकडला. जे आपल्याला अंगठी, सोन्याची चेन, कार्ड सापडले, संशयित गुन्हेगार दोन्ही एकाच पत्त्यावर राहतात. पत्ता कुठला आहे? पाटील वस्ती. एवढी डेअरिंग स्वतःच्या एरियामध्ये कोण? दिसते तेवढी सोपी केस नाही दांडेकर साहेब. चला चौकीत जाऊ. तोपर्यंत चौकीत फोन करून सांगतो आरोपींना ताब्यात घ्या. बसा बसा. मोठं काम. ओळखता का तुम्ही यांना? बघा 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 गप्पाय. बघितलं असेल तुम्ही. कोण आहे, काचे आहे, असे पाठवण्याला बोला मुद्देच बोला. हे नवरा कोण आहे? ऑफिसच्या कामानिमित्त मुंबईला गेले. आमचं राहिला मग मारू शेड्या मग बघितले. कोणाचं आहे? बोला बोला बोला. हो सर, साहेब बोलणार बघा. गुड बॉय. कालपासून फोन लावतो, फोन स्विच ऑफ आहे. कशाला फोन लावला होता? त्याला तर जॉब चेंज करत होतो मी. काय सांगितलं म्हणजे काय बोलायचं ना? त्याच्या समोर आपले सर्व चांगलं नाव आहे. आमच्या म्हणजे आमचं काही कॉलेजपासून एकत्र आम्ही सगळे आपले फ्रेंड्स आहोत. का करतात असं? उलट तो खूप छान होता. हे मस्ती करायची, हसवायचा. कधी कोणाला काही दुखवलं नाही. तुमच्यात काय भांडण? नाही सर, कधी त्याच्या आई वडील कुठे असतात? त्याच्या वेळेस एक्सपायर झालं. तो मागाकडे लागला. जॉबला गेल्यापासून एक तास झाला. तिथे काय भांडण? नाही सर, त्याचे खूप मोठी स्वप्न होतं. त्याला नवीन घर, गाडी, त्याची कंपनी न्यू स्टार्ट करायची. ठीक आहे, त्याला जावा ना तुम्ही. तुला बोलावलेली घ्या. तू याचा घेऊन तुझ्या नावाने घेऊन. साहेब दिसते एवढी सुट्टी केस नाही दिसत.